माहिती मिळते। आपल्यासोबत शिवसेनेचे संजय शिरसाट जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचतीये। तुमची पहिली प्रतिक्रिया? आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचं कोणतंही नाव जाहीर झाल्याचं किंवा फिक्स झाल्याचं आणखी माहिती आमच्याकडे नाहीये। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता राजभवनात जात आहेत, तिथे राजीनामा देतील। मला त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे, परंतु असा कोणताही नावाची शिक्कामोर्तब होणे किंवा कुणाच्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री जाणे हे कोणतंही बाब आतापर्यंत आमच्या माहितीसह जाहीर डिक्लेअर केलेली नाही। शिरसाटची घोषणा जी आहे ती मुंबईमध्ये होऊ शकते की दिल्लीमध्ये? घोषणा मला वाटतं मुंबईतूनच होईल आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून त्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। शिरसाटची एक माहिती आमच्यापर्यंत अशी पोहोचत होती की अमित शहा जे आहे ते मुंबईमध्ये आज येऊ शकतात, बैठक घेऊ शकतात, तर तशा काही घडामोडी घडतील? अमित शहाची येण्याची शक्यता मला वाटतं कमी आहे, परंतु त्यांचे भाजपचे पक्ष निरीक्षक जरूर मुंबईमध्ये पोहोचतील। ते त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतील, गटनेता निवडतील। ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कदाचित संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची घोषणा ही केल्या जाईल असे एकंदरीत अंदाज आहे। संध्याकाळपर्यंत जर नावावर शिक्कामोर्तब झालं किंवा नाव जाहीर झालं तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा सोहळा कधीपर्यंत होऊ शकतो? 1 दिवसाचा कालावधी त्याला लागेल। मुख्यमंत्र्यांची शपथ घोषणा झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी शपथविधी होईल, त्यामध्ये काही मंत्री शपथ घेतील आणि याला 1 दिवसाचा कालावधी पुरेसा आहे। म्हणजे उद्यापर्यंत हा सोहळा जो आहे तो होऊ शकतो असं आम्ही समजायचं का? जर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली तर उद्या हा सोहळा होऊ शकतो। नक्कीच, धन्यवाद शिरसाटजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। आणि मुख्यमंत्री शिंदे